महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईत आणखी एका निवडणुकीबाबत घमासान सुरू झालाय. ती म्हणजे द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक. या निवडणुकीत मनसे आणि उभाटा गटाची युती झाली. तर या युतीला शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या नेत्यांना मैदानात उतरवलंय. बेस्ट निवडणुकीत बाजी मारण्यासाठी कोणता मास्टर स्ट्रोक खेळलाय आणि ते लाडके नेते कोण? महापालिकेच्या लिटमस टेस्टमध्ये कोण यशस्वी होणार? पाहूयात याचा खास रिपोर्ट. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह. एकीकडे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आखाडे सुरू असतानाच दुसरीकडे द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीनं राजकीय वातावरण तापलंय. 18 ऑगस्टला होणारी ही निवडणूक 21 जागांसाठी आहे. यासाठी ठाकरे बंधूंनी युती केली. उद्धव ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना उत्कर्ष पॅनलखाली एकत्र आले. शिवसेना 19 जागा तर मनसे 2 जागा लढवत आहे. ही युती ठाकरेंच्या मराठी माणूस आणि कामगार हिताच्या मुद्द्यावर आधारित आहे. मात्र या युतीला शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सहकार समृद्धी पॅनलला मैदानात उतरवलंय आणि याचं नेतृत्व करतायत मुख्यमंत्री फडणवीसांच्या अगदी जवळचे नेते, ते म्हणजे प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर. द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची ही निवडणूक ठाकरे बंधू आणि भाजपसाठी महत्त्वाची आहे. कारण बेस्टचे 40,000हून अधिक कामगार आणि त्यांचे कुटुंबीय मतदार आहेत. ही निवडणूक महापालिकेपूर्वीच ठाकरे बंधूंच्या युतीची ताकद आणि भाजपची रणनीतीसाठी कसोटी ठरणार आहे. ठाकरे बंधूंची युती मराठी मतदारांना एकत्र आणण्यासाठी फायद्याची ठरू शकते. मात्र भाजपनं सहकार क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव असलेल्या नेत्यांना पुढे करून स्मार्ट खेळी केले. आमदार प्रसाद लाड आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी श्रमिक उत्कर्ष सभा आणि इतर 5 संघटना एकत्र आणल्या आहेत. त्यातच ठाकरेंच्या पॅनलची सहकारातील कामगिरी शून्य असल्याची चर्चा आहे. ठाकरे बंधूंची युती ही भावनिक आणि मराठी अस्मितेवर आधारित आहे, तर भाजपची सहकार क्षेत्रात मजबूत पकड आहे. फडणवीसांच्या 2 लाडक्या नेत्यांनी तयार केलेल्या सहकारी समृद्धी पॅनलला खुद्द मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली तरी ठाकरे बंधूंच्या युतीसाठी ती जड जाऊ शकते. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या मास्टर स्ट्रोकची चर्चा आहे. तशी आणखी एक स्ट्रोकची चर्चा आहे, ती म्हणजे मुंबई पोलिसांच्या इकॉनॉमिक ऑफिस विंगने क्रेडिट सोसायटीतील 12.41 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे. हे प्रकरण न्यायालयीन असलं तरी आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत सुरू झाल्यात. ही निवडणूक भाजपसाठी मोठी संधी आहे. बेस्ट कामगारांमध्ये भाजपने मजबूत पकड मिळवली तर महापालिका निवडणुकीत मराठी मतदारांमध्ये फूट पडू शकते. त्याचबरोबर भाजपचं सहकार समृद्धी पॅनल हे कामगारांच्या आर्थिक हितांना प्राधान्य देत आहे. या निवडणुकीत मनसे केवळ 2 जागा लढवत आहे, त्यामुळे त्याचा भाजपवर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही आहे. उलट विकास आणि पारदर्शक कारभाराच्या मुद्द्यांचा भाजपला फायदाच होऊ शकतो. बेस्टची निवडणूक ही भाजप आणि ठाकरे बंधूंसाठी लिटमस टेस्ट आहे. ही निवडणूक महापालिकेपूर्वीच ठाकरेंच्या युतीची आपल्या ताकदीचा अंदाज घेता येणार आहे आणि भाजपनं बाजी मारली तर ठाकरेंच्या युतीमध्ये फूट पडू शकते. याचा भाजपला मनपा निवडणुकीत फायदा होऊ शकतो. याचाच विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. ठाकरे बंधूंना भावनिक युतीत अडकवून ते स्वतः व्यावहारिक आणि अनुभवी नेत्यांसह रणनीती आखतायत. त्यातच भाजपला मुंबईत गुजराती, उत्तर भारतीय आणि मध्यमवर्गीय मतदारांचा पाठिंबा मिळू शकतो. त्यामुळे फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक हा ठाकरे बंधूंच्या युतीला डोकेदुखी ठरू शकतो. ही निवडणूक मुंबईच्या राजकारणाची दिशा ठरवणारी आहे. 19 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, त्यामुळे ही युती तात्पुरती ठरू शकते. तर फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक हा एक दूरदृष्टीपणा आहे. सहकारातून कामगारांची आर्थिक बाजू मजबूत करणार आहे. शेवटी ही निवडणूक आहे. यात कोण बाजी मारणार हे निवडणुकीनंतर कळेलच. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी लाडक्या नेत्यांना उभं केल्यानं भाजपची बाजू भक्कम झाली आहे. पेठची ही निवडणूक एक राजकीय धुरळाच आहे. आता 18 ऑगस्टला होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे डोळे लागलेत. ठाकरे बंधूंची ही युती वरचढ ठरणार की फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक युतीपेक्षा वरचढ ठरणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.